नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वप्नात पूर्वज मृत लोक का दिसतात, त्याचा अर्थ काय होतो? प्रेमानंदजी महाराजांकडून उत्तर जाणून घेऊया की स्वप्नामध्ये पूर्वज मृत लोक का दिसतात. प्रेमानंदजी महाराज म्हणतात, जर तुमच्या स्वप्नात पूर्वज किंवा मृत लोक दिसले तर ते भीती वाटू देऊ नका. तर ते आत्म्याचा मुख आणि आध्यात्मिक संवाद समजा. आणखी काय म्हणतात महाराज? 1. स्वप्न अनेकदा रहस्यमय असतात आणि कधीकधी ती आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. विशेषतः जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पूर्वजांना किंवा मृत व्यक्तीला स्वप्नात पाहतो तेव्हा ती आणखी चिंतेचा विषय बनते. 2. वृंदावन, मथुरा येथील प्रसिद्ध संत प्रेमानंदजी महाराज यांनी या विषयांवर अतिशय तार्किक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकला आहे. 3. स्वप्नात पूर्वज किंवा मृत लोक का दिसतात? स्वप्ने किती प्रकारची असतात आणि कशी? अशी स्वप्ने दिसली तर काय करावे हे जाणून घेऊया. 4. 3 प्रकारची स्वप्ने कोणती? प्रेमानंदजी महाराजांच्या मते स्वप्ने 3 प्रकारात विभागली जाऊ शकतात. मानसिक स्वप्ने ही आपल्या विचारांचे, कल्पनाचे किंवा दैनंदिन घटनाचे परिणाम आहेत. 5. काल्पनिक किंवा अर्थहीन स्वप्ने. काल्पनिक किंवा अर्थहीन स्वप्ने यामध्ये कोणताही खोल अर्थ नसतो. ही फक्त मनाची क्रिया असते. आध्यात्मिक स्वप्ने यामध्ये एखाद्या महान पुरुषांचे, संतांचे किंवा देवाचे दर्शन होते. ही स्वप्ने विशेष संकेत किंवा मार्गदर्शन देखील देतात. 6. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मृत नातेवाईकांना दुःखात पाहते तेव्हा ते केवळ एक भयानक दृश्य नसते. त्यांचा खोल अर्थ असा आहे की कदाचित त्यांच्याप्रती काही कर्तव्य आयुष्यभर अपूर्ण राहिली असतील. हे स्वप्न आत्म्याकडून एक संकेत किंवा संदेश असू शकते की त्यांचे स्मरण, सेवा किंवा तर्पण अद्याप बाकी आहे. 7. प्रेमानंदजी महाराजांच्या मते जेव्हा मृत पूर्वज स्वप्नात येतात तेव्हा नामजप आणि प्रार्थना करा. त्यांच्या नावाने देवाचे नाव घ्या. गरजूंना अन्न द्या, कपडे दान करा किंवा एखाद्या संतांची सेवा करा. यासोबतच श्रीमद भागवत कथा, हवन किंवा कीर्तन इत्यादी धार्मिक विधी करा. 8. जर पूर्वजांची श्राद्ध कर्म केले नसेल तर पितृपक्ष किंवा इतर प्रसंगी त्यांच्यासाठी तर्पण करा, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. प्रेमानंद महाराज म्हणतात की ही कर्मे केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल आणि तुमचे पूर्वज कोणत्याही योनी प्रजातीमध्ये असोत त्यांनाही त्यातून आध्यात्मिक लाभ मिळेल. 9. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की स्वप्नाबद्दल जास्त काळजी करू नये. हे देखील आध्यात्मिक संदेश आहेत. जर स्वप्न संत, महापुरुष किंवा देवाचे असेल तर त्याला महत्त्व दिले पाहिजे, परंतु इतर सर्व स्वप्नांना अधिक महत्त्व देणे हे मनाचा निरुपयोगी गोंधळ मानला जातो. अशा प्रकारे आपण खूप छान माहिती पाहिली की स्वप्नात पूर्वज मृत लोक का दिसतात, त्याचा नेमका अर्थ काय असतो आणि प्रेमानंदजी महाराजांनी आपल्याला याचं उत्तर खूप छान प्रकारे सांगितलं आहे. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राधे राधे. जय श्री कृष्ण.